या नैमिषारण्याची परमरम्य भूमी, गोमती नदीचा हा किनारा. आपल्याला आठवत असेल बरीचशी मंडळी याच्यातली नैमिषारण्याला होती गोमतीमध्ये स्नान करायला. ते दिव्य आपण रामकथा नैमिषारण्यामध्ये गायली आहे. अशा गोमतीच्या किनाऱ्यावरती मनु आणि शत्रुपा आले, स्नान केलं आणि विचार केला की आता भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण कुठलं साधन करावं, कुठलं साधन करावं. त्यांच्याकडे देखील सगळ्या साधनांची उपलब्धता होती. जोग, यज्ञ, जप, तप, व्रत, पूजा, आणि ते तर सत्ययुग होतं. परंतु चहु जुग चहु श्रुती नाम प्रभाव, कली विशेष नाही आन उपाव. गोस्वामीजी म्हणतात चारीही युगांमध्ये जर कुठल्या एकाच गोष्टीने भगवंताची प्राप्ती होईल तर ती हरिनामाने होईल. आणि हे सूत्र मनुष्यत्रूपाला माहिती आहे.